हॅलो. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे बुडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची हे बुडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्त जम्बुफलचारुभक्षणं, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पंढरीच्या देवा तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया दंडवत तुझे पाया, तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, सेवेकरता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा असून, या अभंग पदाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आपल्या मनाला समोर करून यच्चयावत मानव मात्राला उपदेश करत आहेत. नवे नवे वास्तविकतेची जाणीव या अभंग पदाच्या माध्यमातून प्रत्येक आत्म्यासाठी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अतिशय उत्तम अशा शैलीमध्ये मार्गदर्शन या अभंगाच्या माध्यमातून करतायत. अभंग पदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी आपण या सेवेकरता जे प्रवृत्त झालोत, या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे, वर्ष श्राद्धाचा विधी आहे आणि वर्ष श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण ही सेवा करतो आहोत. जो जो जीव देह धारण करून आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला देहाचा त्याग हा अवश्यंभावी करावाच लागतो. देहत्यागाची इच्छा जीवाच्या अंतःकरणामध्ये नाही तरी सुद्धा त्याला देहत्याग करणं हे क्रमप्राप्त आहे. देहत्यागाची जिज्ञासा, देहत्यागाची आकांक्षा मनामध्ये नसताना सुद्धा त्याला देहत्याग करावा लागतो. देह ज्यानं ज्यानं धारण केला त्या प्रत्येकाला देहाचा त्याग करावा लागतो. देह धारण करणारा देव असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो.
देह धारण करणारा सत्पुरुष म्हणजे संत असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो, आणि देह धारण करणारा सामान्य जीव असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो. देह धारण करणारा विषयी असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो. देह धारण करणारा पामर असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो. देह धारण करणारा जिज्ञासू असला तरी त्याला देहाचा त्याग करावा लागतो. आणि देह धारण करणारा मुक्त असला तरी सुद्धा त्याला देहाचा त्याग हा अवश्यंभावी करावाच लागतो. देहत्यागाची इच्छा सहजासहजी जीवाच्या अंतःकरणामध्ये असणं शक्य नाही. विश्वमाऊली ज्ञानोबराय बोलतात, मरण सोडा, देहाचा त्याग करणं सोडा. पण एखाद्याला जर आपण मर म्हटलं ना तरी ते त्याला सहन होत नाही. अगा मर हा बोलू न साहती, एखाद्याला मर म्हटलं तरी त्याला सहन होत नाही. मग मरण कधी सहन होणार आहे? मृत्यू पश्चात त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून केले जाणारे जे अनेक संस्कार आहेत, त्या संस्कारापैकी अंत्येष्टी संस्काराच्या पश्चात जे श्राद्धकर्म सांगितलेले आहेत, त्या श्राद्धकर्मापैकी वार्षिक श्राद्धविधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. जीव ज्या धर्मामध्ये देह धारण करून येतो त्या धर्माच्या अनुषंगानं त्या जीवावरती केले जाणारे जे संस्कार आहेत, ते संस्कार वेगवेगळ्या स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला सापडतात. व्यक्ती किंवा जीव जर हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला असेल तर हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रामुख्यानं त्याच्यावरती 16 संस्कार केले जातात. या 16 संस्कारामध्ये काही संस्कार जन्माला येण्यापूर्वीचे आहेत, काही संस्कार जन्माला आल्यानंतरचे आहेत, आणि काही संस्कार मृत्यू पश्चात त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून केले जातात. व्यक्ती किंवा जीव जर मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेला असेल तर मुस्लिम धर्मग्रंथानुसार त्याच्यावरती केले जाणारे संस्कार वेगळे आहेत. जैन धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, पारशी धर्म आहे, ईसाई धर्म आहे, आदी धर्म आहेत. त्या प्रत्येक धर्माचे जे अनुयायी आहेत त्या अनुयायांच्या करता त्या धर्मामध्ये संस्कार सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. प्रामुख्यानं हिंदू धर्मशास्त्रानं व्यक्तीच्यावरती केले जाणारे हे जे संस्कार आहेत, या संस्काराचं विस्तारपूर्वक आणि अतिशय उत्तम असं मार्गदर्शन धर्मग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. व्यक्तीच्या मृत्यू पश्चात केला जाणारा संस्कार अर्थात अंत्येष्टी संस्कार. अंत्येष्टी हा जो शब्द आहे ना, हा शब्द 2 पदं एकत्रित येऊन बनलेला आहे. या शब्दामध्ये 2 पदं आहेत, एक आहे अंत आणि दुसरा इष्टी. अंत पदाचा अर्थ शेवटचा आणि इष्टी पदाचा अर्थ यज्ञ, मानवी जीवनातला सर्वात शेवटचा यज्ञ. म्हणून अंत्येष्टी नावाच्या संस्काराकडं हिंदू धर्मशास्त्रानं पाहिलेलं आपल्याला सापडतं. या अंत्येष्टी संस्काराचं मार्गदर्शन करत असताना सुद्धा धर्मग्रंथानं प्रत्येक व्यक्तीकरता वेगवेगळा अंत्येष्टी संस्कार सांगितलेला आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला असेल आणि मृत व्यक्ती जर ब्रह्मचारी असेल तर त्याच्यावरती केला जाणारा अंत्येष्टी संस्कार वेगळा आहे. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेला पण मृत व्यक्ती जर गृहस्थी असेल तर त्याच्यावरती केला जाणारा अंत्येष्टी संस्कार वेगळा. हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन मृत व्यक्ती जर संन्यासी असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून अंत्येष्टी संस्काराची पद्धत वेगळी. आणि हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन मृत व्यक्ती जर वानप्रस्थी असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून अंत्येष्टी संस्काराची वेगळी पद्धत धर्मग्रंथामध्ये आपल्याला पाहायला सापडते. व्यक्तीच्या मृत्यू पश्चात प्रामुख्यानं गृहस्थी व्यक्तीच्यासाठी जो अंत्येष्टी संस्कार सांगितला गेला त्या अंत्येष्टी संस्काराचं अतिशय सखोल असं मार्गदर्शन धर्मग्रंथांच्या मध्ये आपल्याला पाहायला सापडतं. या अंत्येष्टी संस्काराच्या पश्चात सुद्धा त्या मृतात्म्याची कृपा आपल्यावरती व्हावी म्हणून काही श्राद्धकर्म धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. व्यक्तीच्या मृत्यू पश्चात प्रामुख्यानं प्रत्येक दिवशी एका पिंडाचं दान आहे. क्रमानं 9 दिवसपर्यंत प्रत्येक दिवशी एका पिंडाचं दान. दशक्रिया विधीच्या दिवशी त्रिपिंडी श्राद्ध आहे. 11व्या दिवशी एकादशी ते श्राद्ध आहे. 12व्या दिवशी द्वादशी श्राद्ध आहे. 13व्या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे. 14व्या दिवशी उदककुंभ श्राद्ध किंवा ज्याला आपण गंगापूजन म्हणतो ते श्राद्ध आहे. मृत्यू पश्चात 18व्या दिवशी पाक्षिक श्राद्ध आहे. 1 महिना पूर्ण झाल्याच्या नंतर मासिक श्राद्ध आहे. 3 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्रैमासिक श्राद्ध आहे. 6 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आयन श्राद्ध आहे. वर्ष पूर्ण व्हायच्या आदल्या तिथीला
उनाब्दिक श्राद्ध आहे आणि ज्या तिथीला वर्ष पूर्ण होतं त्या तिथीला वर्षपूर्ती श्राद्ध आहे. असं एकूण व्यक्तीच्या मृत्यू पश्चात वार्षिक श्राद्धापर्यंत 17 प्रकारच्या श्राद्धाचा उपदेश धर्मग्रंथामध्ये केलेला आपल्याला पाहायला सापडतो. श्राद्ध हा जो विषय आहे ना, हा विषय कर्मकांडातला विषय आहे आणि कर्मकांड जे आहे ना, कर्मकांड जाणून केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला जो बारकावा आहे, त्याच्यातले जे नियम आहेत ते सगळे नियम त्याचं अनुसरण करून त्याचं आपण ज्ञान संपादन करून मग त्या कर्मामध्ये आपण प्रवृत्त झालं पाहिजे. एरवी मंत्र उच्चार करत असताना म्हणजे नामस्मरण करत असताना त्या नामस्मरणातलं एखाद्या देवाचं नाव तुमच्या मुखातून चुकीचं आलं तरी त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. पण कर्मकांडाच्या बाबतीत असं घडत नाही. कर्मकांडातले जे वैदिक मंत्र आहेत ते वैदिक मंत्र जसे उच्चार करण्यासाठी सांगितले त्याच पद्धतीनं उच्चारले गेले पाहिजेत. जर चुकीच्या पद्धतीनं मंत्राचा उच्चार झाला तर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, मंत्र चढे थोडा परी धडची होय वेळा, परी धडची होय वेळा, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, जर वैदिक मंत्र आहे ना, वैदिक मंत्र उच्चार करत असताना त्याच्यामध्ये परिवर्तन झालं म्हणजे तो ऱ्हस्व असेल तर दीर्घ झाला, दीर्घ असेल ऱ्हस्व झाला, उच्चार करत असताना त्याच्या स्वरामध्ये परिवर्तन झालं, त्याच्या तालामध्ये परिवर्तन झालं. वैदिक मंत्राला स्वर आहेत, वैदिक मंत्राला ताल आहेत, त्याच तालामध्ये गावे लागतात, त्याच स्वरामध्ये म्हणावे लागतात. तो स्वर सोडून वेगळ्या स्वरामध्ये वैदिक मंत्र गाता येत नाहीत. सध्या आपण कथेमध्ये कोणत्या स्वरात गातो हे आपल्याला माहीत असते. वैदिक मंत्र जे आहेत ते मंत्र आपण कोणत्या पद्धतीनं गातो ती पद्धत आपली वेगवेगळी आहे. पण वेदाच्या अनुषंगानं या प्रत्येक मंत्राला स्वरबद्ध केलेलं आहे, या प्रत्येक मंत्राला तालबद्ध केलेलं आहे आणि या प्रत्येक मंत्राला कालबद्ध केलेलं आहे. जसं गायन करत असताना गायनामध्ये अनेक राग आहेत, अनेक राग आहेत. हे राग गात असताना कोणता राग कोणत्या थाटामध्ये गायला पाहिजे, बरं सगळ्या गोष्टी बंधनकारक सांगितलेल्या आहेत. आमचे अनिल महाराज आहेत, बंडू महाराज आहेत, कार्तिक महाराज आहेत, भागवत महाराज आहेत. पलीकडं आमचे वाघमारे दजी आहेत, ते तर वाघच मारतात डायरेक्ट, त्याच्यामुळं त्यांच्या नादी लागायला जाऊ आपलं बरं आहे नाही का. इकडं संत आहेत आमचे, संत शांत आमच्यासारखेच आहेत. आम्हाला जरा उजेडाची जास्त गरज लागते दोघांना, नाहीतरी सगळेच आमचेच आहेत. बाबू आमचं कीर्तन असलं फोकस लावत जा, दिवसा लावत जा, ही गोष्ट महत्वाची आहे. रात्री तर लावायला लागणच, दिवसा लावत जा. एखादा राग असेल तर तो राग लयबद्ध केलेला असतो, तालबद्ध केलेला असतो, कालबद्ध केलेला असतो. तो जर त्या पद्धतीनं व्यक्त झाला म्हणजे त्याचा त्या पद्धतीनं जर उच्चार झाला तर त्या रागाचा परिणाम व्यक्तीच्या अंतःकरणावरती होईल, याच्यात नवल नाही. या सृष्टीमधल्या पशुपक्ष्यांच्या वरती, झाडांच्या वरती, नवे निसर्गातल्या प्रत्येक घटकावरती त्या गायलेल्या रागाचा परिणाम झाल्याविना राहत नाही. मेघमल्हार गायल्याच्या नंतर जर पाऊस पडत असेल, मेघांची गर्जना होत असेल तर मग तो त्या पद्धतीनं गाता आला पाहिजे. वैदिक मंत्राचं सुद्धा तसंच आहे बरं, वैदिक मंत्राचं सुद्धा तसंच आहे. अनिल महाराजांनी, बंडू महाराजांनी खूप सुंदर चाल गायली, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. चांगली माणसं. आमचे भागवत महाराज नुसते चॉकलेट खातात आल्यापासून, म्हणणं देती ना आपल्याला भूक कशाचं, लय स्वार्थी माणूस. रोडचं सिमेंट कॉन्क्रीट घरी नेऊन नाही टाकलं,
सकाळचा व्हिडिओ ऐकला ना तुम्ही? कर्मा इज युनिव्हर्सल लॉ. वैदिक मंत्र आहेत ना, वैदिक मंत्र. श्राद्ध कर्म हा वैदिक विधी आहे. म्हणून याच्यातले जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा उच्चार व्यवस्थित व्हायला पाहिजे. जसं सांगितलं तसं व्हायला पाहिजे. जसं मंत्राचा उच्चाराला बंधनकारक आहे तसं केली जाणारी जी कृती आहे त्या कृतीला पण बंधन आहे. श्राद्ध कर्म करत असताना श्राद्धाची वेळ निश्चित ठरलेली आहे. कोणत्याही वेळेस श्राद्ध कर्म करता येत नाही. श्राद्ध कर्म करत असताना श्राद्धाचा जो करता आहे तो करता निश्चित ठरलेला आहे. कोणालाही श्राद्ध कर्म करता येत नाही. ज्याला अधिकार आहे त्याला श्राद्ध कर्म करता येतं. श्राद्ध कर्मासाठी लागणारी जी सामग्री आहे ती सामग्री सुद्धा निश्चित ठरलेली आहे. कोणत्याही सामग्रीतून श्राद्ध कर्म करता येत नाही. स्वकष्टार्जित संपत्तीतून श्राद्ध कर्म करावं लागतं. त्यावेळेस पितरांची अनुकंपा, पितरांची कृपा आपल्यावरती होत असते. अपराह्न कालामध्येच श्राद्ध कर्म केलं पाहिजे. पिंड प्रदानाचा जो विधी आहे तो अपराह्न कालामध्ये झाला पाहिजे. म्हणजे सूर्य डोक्यावरती आला असताना जो काल आहे पंचांगामध्ये त्याला अपराह्न काल म्हणून सांगितलं जातं. त्याच कालामध्ये पिंड प्रदानाचा विधी झाला पाहिजे. एरवी इतर कालखंडामध्ये जर आपण श्राद्ध कर्म केलं तर त्याचं फळ आपल्या पितरांच्या पर्यंत पोहोचत नाही. कारण हे फळ पोहोचवणारी जी देवता आहे, काळाची जी देवता आहे तिला आर्यमा असं म्हटलं जातं. गीतेमध्ये सुद्धा या आर्यमा नावाच्या देवतेचं वर्णन भगवंताच्या मुखातून आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. ही आर्यमा नावाची जी देवता आहे ना, ही आर्यमा नावाची देवता मृत्यू लोकामध्ये अपराह्न कालामध्ये उपस्थित असते. म्हणून पिंड प्रदानाचा विधी करत असताना, श्राद्ध कर्म करत असताना अपराह्न कालामध्ये श्राद्ध कर्म झालं पाहिजे. कोणाच्याही हातून श्राद्ध कर्म करता येत नाही. त्याच्यासाठी श्राद्धाचा जो कर्ता आहे त्या कर्त्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो अधिकार त्याला मिळावा म्हणून त्याच्या शरीराच्या शुद्धीसाठी दशविधी स्नान सांगितलेलं आहे. दशविधी स्नान म्हणजे वैदिक मंत्र उच्चारपूर्वक 10 प्रकारचे स्नान आहेत. तुळशीमधली मृदा, गंगेचं पाणी वगैरे या ठिकाणी 10 प्रकारचे स्नान आहेत आणि त्याच्यासाठी वैदिक मंत्र आहेत. ते वैदिक मंत्र उच्चारपूर्वक दशविधी स्नान करावं, क्षौर कर्म करावं आणि क्षौर कर्म केल्याच्या नंतर गायत्री मंत्राचं पुरस्चरण करावं. गायत्री मंत्राचं पुरस्चरण कशासाठी करायचं? शरीराच्या शुद्धी दशविधी स्नानानं होते, पण अंतःकरणाच्या शुद्धीसाठी गायत्री मंत्राचं पुरस्चरण सांगितलेलं आहे. पण आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे, आपण हिंदू आहोत पण आपल्यावरती संस्कार झालेला नाही. म्हणून गायत्री मंत्र उच्चाराचा अधिकार आपल्याला नाही. ज्याचा उपनयन संस्कार झालेला नाही त्याला गायत्री मंत्र उच्चाराचा अधिकार भेटत नाही. उपनयन संस्काराच्या पश्चात त्याला गायत्री मंत्र उच्चाराचा अधिकार मिळत असतो आणि आपला तो संस्कार झाला नसल्यामुळं आपल्याला गायत्री मंत्र त्याचं पुरस्चरण करता येत नाही. मग आपण काय करावं? हरी किंवा हर या दोन्ही देवांच्या पैकी कोणत्याही देवाचं नामस्मरण करावं, त्याचं पुरस्चरण करावं. त्यानं अंतःकरणाची शुद्धी होते आणि मग त्या श्राद्ध कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. श्राद्ध कर्म करत असताना जो विधी आहे तो विधी अतिशय उत्तम अशा रीतीनं शास्त्रामध्ये विस्तारपूर्वक सांगितलेला आहे, मांडलेला आहे. आज या ठिकाणी मातोश्रींचा वार्षिक श्राद्धाचा विधी आहे आणि वार्षिक श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. विठ्ठल संत वाङ्मय जे आहे ना, संत वाङ्मय अनेक विचारांनी युक्त असलेलं असं संत वाङ्मय आहे. संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारच्या रचना आपल्याला पाहायला सापडतात. विश्वमाऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल, विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अमृतानुभव नावाचा ग्रंथ असेल, हे सगळे ग्रंथ, या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानोबराय आपल्या अंतःकरणातल्या परमतत्वाच्या विषयीच्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करताना आपल्याला पाहायला सापडतात. जगद्गुरु संत श्री तुकोबरायांच्या गाथेचं चिंतन करत असताना तुकोबरायांची जी गाथा आहे ती गाथा अनेक विषयांना एकत्रित घेऊन चालणारी अशी ही गाथा आहे.
गाथेमध्ये अनेक प्रकारच्या अभंगाच्या रचना आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून गाथेच्या अभंगामध्ये विविधता आहे, पदांच्या रचनेच्या दृष्टिकोनातून विविधता गाथेमध्ये आपल्याला पाहायला सापडते. तद्वत विचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा भिन्न भिन्न प्रकारचे जे विचार आहेत ते विचार जगद्गुरु संत श्री तुकोबरांच्या गाथेमध्ये आपल्याला पाहायला सापडतात. प्रस्तुत सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो अभंग जगद्गुरु संत श्री तुकोबरांच्या गाथेमधला आहे. आणि तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या मनाशी हितगुज साधतायत, आपल्या मनाशी बोलतायत, मनाला सांगतायत, बाबा हे मना, माझी एक गोष्ट तू ऐक. आजपर्यंत तू माझं ऐकलं नाही, पण आज माझी एक गोष्ट तू ऐक. तू हे जे मायेचं जाळं आहे ना, या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतून पडू नको. अभंगाचं पहिलं चरण. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. नको नको जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आपल्या मनाशी हितगुज साधत असताना मनाला उपदेश करतात. तुकोबरांची इथली जी भाषा आहे ना, ती भाषा मनाशी बोलतानाची आहे. मनाला सांगतायत, पण मनाला उपदेश केला जातो को. संत वाङ्मयामध्ये उपदेश नावाचं जे प्रकरण आहे ना, ते प्रकरण अतिशय विस्तारपूर्वक आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये उपदेशाचे जे अभंग आहेत ते अभंग प्रत्येक संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. कधी कधी संतांचा जो उपदेश आहे ना, तो उपदेश जीवाला आहे, कधी कधी संतांचा उपदेश मनाला आहे, आणि कधी कधी संतांचा उपदेश जीवासहित मनाला आहे. संत जे उपदेश करतायत ना, कधी पामराला उपदेश करतात, कधी विषयीला उपदेश करतात, कधी जिज्ञासूला उपदेश करतात, कधी ज्ञानी व्यक्तीला उपदेश करतात. पामराला उपदेश करत असतानाची संतांची भाषा वेगळी आहे, विषयीला उपदेश करत असतानाची संतांची भाषा वेगळी आहे, जिज्ञासूला उपदेश करत असतानाची संतांची भाषा वेगळी आहे, आणि ज्ञानी व्यक्तीला उपदेश करत असतानाची संतांची भाषा वेगळी आहे. पामराला उपदेश करत असताना संत बोलतात. पामर कोणाला म्हटलं जातं? शास्त्रकारांनी सांगितलं, जो विहित आणि निषिद्ध याच्यामध्ये भेद न करता केवळ विषय उपभोगामध्ये रत असतो, त्याला विषयी असं म्हटलं जातं. अशा विषयी व्यक्तीला उपदेश करत असताना संत सांगतील, बाबा रे,
तू ज्या विषयामध्ये रत आहे ना ते विषय तुला अधोगतीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत, म्हणून तू या विषयाचा त्याग कर, या विषयाचा त्याग कर. पामराला सांगत असताना सांगतील, बाबा रे दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिठी आती है. तोंडात माती जाईपर्यंत तू ही व्यसन कशासाठी करत बसतो. त्या पामराला सांगतील, बाबा दारू पिऊ नको, गांजा उडू नको. नाहीतर भोलेनाथाचे भक्त त्यांना जर सांगितलं गांजा उडू नको तर ते म्हणते, बाबा कशाचं कीर्तन आणि कशाचं काय, गांजा महत्वाचं आहे नाही का. भागवत महाराज पिकवणाऱ्याची विक्री झाली पाहिजे ना. आहे का, आहे आपल्या गावात काही तिकडं असं ना कारखान्याकडे. माझ्या स्वप्नात झाड आले होते रात्री. भागवत महाराज असे चुकून ठेवले होते खाली, त्याला वजन लावलं होतं, ठिबक करून पाणी सोडले त्याला. सांगू का गट नंबर? कॅमेरा असून ना आपलाच आहे ना, एडिट करायचं आपल्याच हातात आहे. पामर व्यक्तीला उपदेश करत असतानाची संतांची जी भाषा आहे ती भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. पामराला सांगतील, बाबा रे हे जे सगळे विषय आहेत ना या विषयाच्या तू नादी लागू नको. या विषयाच्या नादी लागल्याच्या योगानं तुझी अधोगती होणार आहे. तू या सगळ्या विषयांचा त्याग कर आणि चांगल्या मार्गाला ये असं त्याला सांगतील. विषयीला सांगतील. विषयी कोणाला म्हटलं जातं? जो निषिद्ध विषयाचा त्याग करतो आणि विहित विषयाच्या उपभोगामध्ये रत असतो. अशा विषयी व्यक्तीला सांगत असताना सांगतील, बाबा रे जसा निषिद्ध विषय त्याज्य आहे ना तसा विहित विषय सुद्धा त्याज्य आहे, म्हणून त्याचा त्याग तू कर. जिज्ञासू व्यक्तीला सांगत असताना सांगतील, बाबा रे तुझ्या अंतःकरणामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण झालेली आहे, तुला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. तू आता एकच काम कर, सत्पुरुषांच्या सानिध्यामध्ये जा आणि तिथं गेल्याच्या नंतर अगरवता करावे दास्य सकळ. त्यांचं दास्य कर, त्यांची सेवा कर आणि त्यांची सेवा केल्याच्या नंतर मग तुझ्या अपेक्षेप्रमाणे तू जे पुसशील, तू जे विचारशील ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या सत्पुरुषांच्या माध्यमातून तुला भेटतील. पण तू त्या सत्पुरुषांच्या सानिध्यात जा, त्यांच्या सानिध्यामध्ये राहा, त्यांची सेवा कर, असा जिज्ञासू व्यक्तीला उपदेश संत वाङ्मयानं केला. ज्ञानी व्यक्तीला तसं तर उपदेश करण्याची आवश्यकता नाही, पण संत वाङ्मयामध्ये ज्ञानी व्यक्तीला सुद्धा उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो. ज्ञानी व्यक्तीला का उपदेश करायचा? ज्ञान मिळाल्याच्या नंतर ते ज्ञान गिळणं आवश्यक असतं, ते ज्ञान जिरणं आवश्यक असतं. पण त्या ज्ञानाचा जर अभिमान झाला, ज्ञानाचा जर अहंकार झाला तर याची अधोगती होऊ शकते. म्हणून त्या ज्ञानी व्यक्तीला सुद्धा संत वाङ्मयामध्ये उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो. इथं जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या मनाला उपदेश करतायत, मनाला सांगतायत, हे मना मायेच्या जाळ्यामध्ये तू गुंतू नको. गुंतणं हा धर्म जीवाचा आहे का मनाचा आहे? गुंततो कोण? जीव गुंतो का मन गुंत? परिवर्तन कोणाच्या मध्ये होतं? शुद्ध सत्वगुणामध्ये परिवर्तन होतं का रजोगुण तमोगुणामध्ये परिवर्तन होत असतं? बदल कशात होतो? बदल परिवर्तन. सुधारण्याची गरज कोणाला आहे? सुधारण्याची गरज कोणाला आहे? जे अशुद्ध आहे त्याला शुद्ध केलं जातं, जे शुद्ध आहे त्याला शुद्ध काय करणार आहे? जे 24 कॅरेट सोनं आहे त्या सोन्याला पुन्हा शुद्धतेची आवश्यकता आहे का? 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल, किंवा जे अशुद्ध सोनं आहे त्याला शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. पण जे एकदम शुद्ध झालेलं आहे, 16वा कस लागून जे बाहेर निघलेलं आहे असं जे आहे ना त्याला पुन्हा शुद्ध करण्याची आवश्यकता नाही. लोण्याचं तूप बनतं, त्या तुपाचं पुन्हा काय बनतो? त्या तुपाला पुन्हा शुद्ध करण्याची आवश्यकता असते का? नसते. त्याला पुन्हा शुद्ध करण्याची आवश्यकता नाही. तुकोबाराय मनाला उपदेश करतायत, मनाला सांगतायत, हे मना तू मायेच्या जाळ्यामध्ये गुंतू नको. मन गुंत का?
मन गुंतण्याची शक्यताच नाही. कारण मनाची उत्पत्ती, मनाची निर्मिती जी आहे ना, ती शुद्ध सत्वगुणाच्या पासून आहे. शुद्ध सत्वगुणाचा जो सत्वांश आहे, त्या सत्वांशापासून अंतःकरणाची निर्मिती झालेली आहे. त्याच्यापैकीच एक घटक आहे मन. आणि मग जर सत्वगुणांच्या पासून जर मन तयार झालेलं असेल, तर त्या मनाला पुन्हा आणखी कोणत्या ठिकाणी नेणार आहेत आपण? इथं तुकोबर आहे. ज्या अर्थी मनाला सांगतायत, त्या अर्थी मनाला समोर करून जीवाला सांगतायत की बाबा, हे जीवा, तू या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतू नको. तू जर या मायेच्या जाळ्यामध्ये गुंतला तर तो जो काळ आहे ना, तो काळ झोडप घालण्यासाठी आलेला आहे. तो काळ जवळ आल्याच्या नंतर तुला मायबाप सोडवू शकणार नाहीत. अभंगाचं दुसरं चरण. काळाची हे मोडे बाबा, समोर करून जीवाला उपदेश करतात. नवे नवे सगळ्याच लोकांना उपदेश करत असताना तुकोबराय म्हणतात, बाबांनो, काळाची उडी ज्या वेळेस पडेल ना, त्यावेळेस मायबाप सोडवू शकत नाहीत, आई वडील सोडवू शकत नाहीत. काळ आहे ना, काळ हा बलवान आहे. काळाची उडी पडल्याच्या नंतर कुणीही आपल्याला त्या काळाच्या तडाख्यातून वाचवू शकत नाही. काळाच्या तडाख्यातून वाचवू शकत नाही. काळाच्या तडाख्यातून वाचवण्याचं सामर्थ्य मायबापांच्याकडं नाही. ऐका, प्रभू श्रीरामांचं वनगमन झालं आणि प्रभू श्रीरामांचे वडील राजा दशरथ विरहानं व्याकुळ झाले. व्याकुळ झालेले राजे, देशाचा राजा आहे, ज्याच्या पोटी परमात्मा देह धारण करून आलेला आहे. लक्ष्मणासारखा ज्याचा मुलगा आहे, प्रभू श्रीरामांच्या सारखा ज्याचा मुलगा आहे, ऐका, भरत शत्रुघ्नांच्या सारखी ज्याची मुलं आहेत, असा राजा दशरथ. प्रभूंचं वनगमन झालं, सोबत लक्ष्मण आहे, सीतादेवी आहेत. गाव सोडून, राज्य सोडून राज्याच्या बाहेर प्रभूंचं पाऊल पडलं. अनवाणी पायानं माझा मुलगा अरण्याच्या दिशेनं जातोय.
ही बातमी, ही गोष्ट कानावरती पडली आणि ते दुःख सहन झालं नाही. ज्याच्या पोटी देव जन्माला आलेला आहे ना, ज्याच्या पोटी देव जन्माला आलेला आहे, तो बाप राजा दशरथ, आत्मा त्या देहाला सोडून आत्मा निघून जातो आणि राजा दशरथाचं देहावसन होतं. ज्याचा मुलगा देव असेल ना, त्याला सुद्धा काळाची उडी पडल्याच्या नंतर स्वतःचा प्राण वाचवता येत नाही. ऐका, तुमचं माझं सोडून द्या हो, तुमचं माझं सोडून द्या. जटायू नावाचा एक पक्षी आहे, त्या जटायूनं रावणाच्या सोबत युद्ध केलं, लढाई केली. सीतादेवींना सोडवण्यासाठी 2 हात केले. कपटी रावणानं डाव साधला आणि त्या जटायूचे दोन्ही पंख उपटून फेकले. अंगावरती पंखाविना पडलेला तो जटायू प्रभू श्रीरामांची वाट पाहतोय. मुखामधून श्रीराम 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 अशा नामाचा उच्चार सातत्यानं सुरू आहे आणि नजर लागलेली आहे प्रभूंच्या येण्याच्या वाटेनं. प्रभूंच्या कानावरती त्या जटायूच्या मुखातले राम राम हे शब्द पडले. प्रभूंच्या लक्षात आलं, कुणीतरी आर्त भक्त माझ्या भेटीची आकांक्षा, इच्छा अंतःकरणात धारण करून इथं वाट पाहतोय. प्रभू धावले, त्या जटायूच्या जवळ गेले, जटायूची मान उचलली. जगाचा बाप, त्या जगाच्या बापानं प्रभू श्रीरामांनी त्या जटायू नावाच्या पक्षाची मान आपल्या मांडीवरती घेतली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात, डोळ्याला डोळे त्या जटायूनं प्रभूंच्या लावलेले आहेत. प्रभूंचा चेहरा, प्रभूंचं सौंदर्य तो जटायू निहाळतोय. प्रभू त्या जटायूशी बोलतायत. जगाची उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा लय ज्याच्या अधीन आहे ना, ज्याच्या हातात आहे ना, तो परमात्मा त्याच्या मांडीवरती डोकं आहे जटायूचं. सामान्य गोष्ट आहे का? सामान्य गोष्ट आहे का? जटायू त्या परमात्म्याकडे पाहतोय. परमात्मा प्रभू श्रीराम त्या जटायूला बोलतात, हे जटायू, तुझं हे सगळं दुःख मी कमी करू का माझ्या शक्तीनं? तुला पुन्हा पंख देऊ का? पुन्हा तुला जगायची इच्छा आहे का? पुन्हा आणखी तुला आयुष्य वाढवून देऊ का? त्या जटायूनं सांगितलं, देवा, तुम्हाला ही गोष्ट करता येणार नाही, कारण माझं जे जीवन आहे ना, माझं जीवन माझ्या प्रारब्ध कर्मामध्ये बांधलेलं आहे. देवा, माझ्या प्रारब्ध कर्माला मोडण्याचं काम तुम्ही करू शकत नाही. माझं सद्भाग्य आहे की मी तुमच्या मांडीवरती देह ठेवतोय. माझं सद्भाग्य आहे तुमच्या मांडीवरती ठेवतोय. ऐका, जगाचा बाप त्याच्या मांडीवरती डोकं असताना जटायूला देह ठेवावा लागला. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आई वडील कोण कुठले? आई वडील नाही सोडवू शकत. आई वडिलांच्याकडं ती शक्ती नाही. आई वडील आपल्यावरती प्रेम करत असतील, खूप प्रेम करत असतील, आई वडिलांनी इतकं प्रेम दुसरं कोणी करू शकत नाही. आईचं प्रेम अवर्णनीय आहे, वडिलांचं प्रेम अवर्णनीय आहे, अशब्दातीत आहे, ते शब्दामध्ये व्यक्त केलं जाऊ शकत नाही. एवढं प्रेम आई वडिलांचं आपल्या अपत्यांच्या आहे. प्राणांतिक प्रयत्न करून ते आपल्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांची सत्ता काळावरती चालत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायवा. आज आपला जो महाराष्ट्र आहे ना, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आज एका खूप मोठ्या दुःखद घटनेमध्ये आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांचं थोड्या वेळापूर्वी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. महाराष्ट्र एका उत्तम अशा नेतृत्वाला मुकला. देवाला अशी माणसं का आवडत असतील ही गोष्ट नाही सांगता येणार, पण एक उत्तम असं नेतृत्व कार्यकर्त्यांना, समाजाला एक स्वतःच्या बुद्धीमध्ये एक मोठं विजन महाराष्ट्रासाठी घेऊन जे जीवन व्यतीत करत होते असे अजितदादा पवार, त्यांचं देहावसन झालं. आपल्या सर्वांच्या तर्फे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातर्फे त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना या निमित्तानं समर्पित करतो. माणसाचं जगणं माणसाच्या हातात नाही, माणसाचं मरणं माणसाच्या हातात नाही. कर्म करत राहणं
हीच केवळ गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतायत की बाबांनो, काळाची उडी पडल्याच्या नंतर ना आई सोडवू शकते, ना वडील सोडवू शकतात. काळाची उडी पडल्याच्या नंतर देशाचा राजा असला, चौधरी पदावरचा अधिकारी असला किंवा आणखी भला मोठा पाहुणा असला तरी तो तुम्हाला वाचवू शकणार नाही. अभंगाचं तिसरं सोडविना राजा देशीचा चौधरी. 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 अनेक सोडले भले भले, अनेक सोडले भले भले. काळाची हे उडी पडेल बाजवा. काळाची हे उडी पडेल बाजवा. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात बाबांनो, आई वडील सोडवू शकत नाहीत. नवल विशेषता इथं संपत नाही. याच्या पलीकडे जाऊन सोडविना राजा, देशाचा राजा असला ना तोही काळाची उडी पडल्याच्या नंतर सोडवू शकत नाही. चौधरी आदी जी पद आहेत त्या पदावरती म्हणजे मोठ्या पदावरती असलेला व्यक्ती तोही काळाच्या तावडीतून कुणाला सोडवू शकत नाही. एखादा मोठा पाहुणा असला तरी काळाच्या हातून, काळाच्या तावडीतून तो कोणालाही सोडवू शकत नाही. या जगामध्ये मरण नावाची जी गोष्ट आहे ना तीच केवळ निर्भेळ राहिलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे, पण मरणामध्ये मात्र भ्रष्टाचार आणखी कोणी करू शकलं नाही. मरण आल्याच्या नंतर जर पैसे देऊन मरण चुकवता आलं असतं, मरण आल्याच्या नंतर जर संपत्ती देऊन मरण चुकवता आलं असतं तर श्रीमंत लोकांनी मरणाला आपल्या जवळ येऊच दिलं नसतं, आपल्याकडे येऊच दिलं नसतं. आपण मरून येऊ नये म्हणून अट्टाहास करतो, प्रयत्न करतो, आध्यात्मिक प्रयत्न करतो, आधी भौतिक प्रयत्न करतो, आधी दैविक प्रयत्न करतो, पण या प्रयत्नाच्या पलीकडं मृत्यू नावाची जी गोष्ट आहे ना ती गोष्ट फार वेगळ्या स्वरूपाची आहे. कितीही प्रयत्न केला तरी ही गोष्ट टळत नाही. हिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेसळ, भ्रष्टाचार चालत नाही. काळ आला म्हणजे यमाचे दूत आले पास घेऊन हातामध्ये, कदाचित आपल्याला समजलं, लक्षात आलं, लक्षात आल्याच्या नंतर आपण त्या यमाच्या दूतांना लाच देऊन त्यांना परत पाठवलं. असं होऊ शकतं का? असं नाही होऊ शकत. या बाबतीमध्ये अशी गोष्ट शक्य नाही. कोणीच काळाच्या हातून वाचवू शकत नाही. जो जीव या पदावरती आहे ना तो कोणीही काळाच्या हातून वाचवू शकत नाही. तुकोबराय आपल्या मनाला सांगत असताना सांगतात, बाबा रे, तू या मायेच्या जाळ्यामध्ये न गुंतता तू देवाच्या दिशेनं वाटचाल कर, परमात्म्याच्या दिशेनं वाटचाल कर. कारण या विश्वामध्ये, या जगामध्ये मृत्यूच्या दाढेतून, काळाच्या दाढेतून, यमाच्या दाढेतून सोडवणारा फक्त ज्याच्या हातामध्ये चक्र आहे ना तो परमात्माच आहे. दुसरा कोणी सोडवू शकत नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे तो सोडविन कोण. तुका म्हणे तो सोडविन कोण. सोडविन कोण. तुका म्हणे
एका चक्रपाणी ज्यांना देवानं हात दिलेले त्यांनी हात वरती करा एकदा सरळ मामा पाठीमागे करा. माझं लक्ष आमच्या श्री गुरु बाबांच्या पासून लक्ष आहे मामांच्याकडं. मामा आले का बाबा आले माणसं कापी म्हणाले मामाला हातावरती करा ना सरळ. उठो पार खुमाई पार खुमाई तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अतिशय उत्तम असा मनाला उपदेश करत असताना सगळ्या जीवांना मनाच्या सोबत उपदेश करणारा अतिशय उत्तम असा अभंग तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्यांच्या वार्षिक श्राद्धविधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण ही सेवा करतो आहोत त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा आहे. आज या कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले श्री क्षेत्र भाग्येश्वर संस्थानचे मठाधिपती आदरणीय वैजनाथ महाराज हेही आजच्या या कीर्तन सेवेसाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि महाराजांच्या मार्फत आपल्याला काही सूचना श्रवण करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. नंतर सांगतात का? चालेल. आजच्या या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य मृदंग सम्राट आदरणीय प्रल्हाद महाराज मगर हेही या ठिकाणी अतिशय वेळेत वेळ काढून म्हणजे अचानक फोन केला तरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं आमच्यावरती प्रेम आहे, आमचंही महाराजांच्यावरती प्रेम आहे आणि म्हणून या ऋणानुबंधातून महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचंही ऋण विनेकरी मामा आणि महाराजांचं नाव मला नाही सांगते बाळकृष्ण महाराज काळे हेही राधाकृष्ण मंदिर शहापुरा या ठिकाणाहून तेही या ठिकाणी आज आलेले आहेत. भागवत महाराज आहेत, आमचे कार्तिक महाराज जरांगे पाटील आहेत, अनिल महाराज जरांगे पाटील आहेत, बंडू महाराज जरांगे पाटील, त्याच्यानंतर आमचे श्री संत महाराज हे सुद्धा या ठिकाणी आज या सेवेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. भागवत महाराज थोड्या वेळाकरता फोन द्या ना. तुम्ही चौकात एवढा का म्हणून राडा करता? तुमच्या डोक्यात चौक म्हणले आमच्या डोक्यात काय?
हा शांत बसा, शांत थोडं. आजच्या या कीर्तनाचा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय उत्तम अशा रीतीने ज्यांनी पोहोचवला, लहुराज गायकवाड, सावता साऊंड सर्व्हिस मातोरी, हे या ठिकाणी अतिशय उत्तम असं साऊंड सिस्टीमचं काम त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलं जात आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे तो फक्त सिस्टीम लावतो असं नाही, त्याला बटणं फिरवण्याचं ज्ञान तसं जसं आहे ना, तसं पकवाज वाजवायचं बी आहे, गायनाचं बी आहे. जे वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ असलेला आणि वारकरी संप्रदायातल्या बऱ्याच गोष्टी त्यानं आत्मसात केलेल्या आहेत, विचार आत्मसात केलेले आहेत. अतिशय उत्तम अशी सेवा त्यांनी सुद्धा या ठिकाणी दिली. हार्मोनियमवरती आमचे महाराज आहेत, वाजवली नाही पण आहेत समोर. म्हणून झालेली सेवा मातोश्रींच्या चरणी समर्पित करतो. या सेवेच्या माध्यमातून जे पुण्यफल तयार होईल त्या पुण्यफलाच्या योगानं त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना विनंती सद्गुरू तुळशीराम बाबांच्या चरणी करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल.